हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज वैजनाथ लांब सर आणि आज आपण पाहणार आहोत प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशनचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, तर लक्षात ठेवा गाईज, प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन हा आपल्याला क्लास 11th आणि क्लास 12th दोन्ही वर्षांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ज्यांचा 11th मध्ये हा कन्सेप्ट क्लिअर झालेला नसेल त्यांच्यासाठी आपण स्पेशल हा कन्सेप्ट आज डिस्कस करतोय. प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन, त्या नावामध्येच त्यांनी एक छोटीशी ट्रिक दिली आहे. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन ऑफ एनी टू और मेनी नंबर्स, बरोबर आहे का? पण या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे ना तो नंबरचा नसून फंक्शनचा आहे. समजलं का? प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन. तर पाहूया आपण. बघा, जेव्हा तुम्हाला y इक्वल टू u इंटू व्ही या टाइप मध्ये फंक्शन्स दिलेले असतील, u आणि v बोथ आर द डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ x. समजलं? बघा, इफ y इक्वल टू u इंटू व्ही दिलेलं असेल where u and v are the differentiable functions of x, म्हणजे जे दोन्ही जे फंक्शन्स आहेत u आणि v ते मे बी ट्रिग्नोमेट्रिक असू शकतात, एक्सपोनेन्शियल असू शकतात किंवा लॉगॅरिथमिक असू शकतात किंवा अरिथमेटिक सुद्धा असू शकतात. बरोबर? जेव्हा असे दोन फंक्शन दिलेले असतील ना त्यावेळेस डिफरन्शिएशन कसं फाइंड करायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर लक्ष द्या, जर आपण याला dy बाय dx केलं तर काय येतंय? d बाय dx ऑफ u इंटू व्ही म्हणजेच फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. समजलं का? खूप सिंपल आहे गाईज. दोन फंक्शन दिलेले आहेत, आपण त्यांना अजून करू शकता गाईज. ह्याला फंक्शन नंबर 1 म्हणूया आणि ह्या व्ही ला फंक्शन नंबर 2. तर कसा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं आहे आपणास? dy बाय dx इक्वल टू u, that is the first function as it is, into derivative of the second function, that is dv by dx, plus second function as it is into derivative of first function. समजलं का? असा एवढा सिंपल आणि साधा आपला प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन आहे गाईज. आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालीच असेल, पण आपण थोडीशी प्रॉब्लेम घेऊया म्हणजे तुमच्या कन्सेप्ट मध्ये अजून भर पडेल. लेट्स टेक द एक्झाम्पल्स. बघा, जर एक्झाम्पल असं असेल, बघा एक्झाम्पल, इफ y इक्वल टू e टू द पॉवर x इंटू लॉग x, देन फाइंड dy बाय dx. बघा गाईज, खूप सिंपल क्वेश्चन आहे. समजलं का? क्वेश्चन काय दिलेलं आहे? त्यांनी दिलेलं आहे आपल्याला फंक्शन मध्ये, इफ y इक्वल टू e टू द पॉवर x इंटू लॉग x, म्हणजे दोन फंक्शन दिलेत म्हणजे आपल्याला UV रूल ऑफ डिफरन्शिएशन यूज करायचं आहे, म्हणजेच आपल्याला प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन यूज करायचं आहे. कसं करणार? फर्स्ट फंक्शनला आपण 1 म्हणूया, सेकंड फंक्शनला 2. मग कसं फाइंड करायचं? dy बाय dx इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड फंक्शन. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x? गाइज, इट इज अ 1 बाय x प्लस second function as it is, that is a log x into derivative of the first function. What is the derivative of e to the power x? It is the e to the power x only. That's it guys. This is your final answer. किती सोपं क्वेश्चन आहे बघितलं ना? इझिली तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व करू शकता गाइस असा. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. समजलं का सगळ्यांना? अजून एक आपण प्रॉब्लेम पाहूया. सेकंड एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 2. जर y इक्वल टू गाईज, जर y इक्वल टू, एक सेकंड, सॉरी, यस, जर y इक्वल टू 5 टू द पॉवर x घेतला इनटू tan x असेल तर या दोन फंक्शनचं डिफरन्शिएशन कसं फाइंड करायचं? बरोबर? बघा, y इक्वल टू 5 टू द पॉवर x इंटू tan x, बरोबर? दोन फंक्शन्स आहेत गाईज. सो ह्याला आपण फंक्शन नंबर 1 म्हणूया, tan x ला फंक्शन नंबर 2. सो वी नो व्हॉट इज द UV रूल ऑफ डिफरन्शिएशन. फर्स्ट फंक्शन काय करायचं आपल्याला? dy बाय dx इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, दॅट इज tan x डेरिव्हेटिव्ह विल बी sec square x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, दॅट इज tan x into derivative of first function, that is 5 to the power x into log of 5. Simple. So guys, तुमचं फायनल आन्सर हे असेल. समजलं?
बेसिक रूल आहे तुमचा डिफरन्शिएशनचा. तुम्हाला फक्त युव्ही रूल दोन फंक्शन दिलेले असतील तर काय करायचे त्यावेळेस, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट फंक्शन. सेम मेथडनं तुम्हाला फॉलो करायचंय, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. थोडंसं ट्रिकी क्वेश्चन देऊ का मी आता? येस. बघा थर्ड क्वेश्चन आपण असा घेऊया, एक्झाम्पल नंबर थर्ड. इफ y इक्वल टू x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इनटू, इथे जर आपण cot x घेतलं इंटू cot x, तो देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. सांगा पटकन सांगा कसं फाइंड करायचं आपल्याला. खूप सिंपल क्वेश्चन आहे गाईज. काय दिलंय त्यांनी, y इक्वल टू x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू cot x. दोन फंक्शन्स आहेत बरोबर, आपल्याला सेम मेथडने सॉल्व्ह करायचे गाईज, काहीच वेगळं करायचं नाहीये. आता आपण याला एक नंबर म्हणू शकतो x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअरला आणि cot x ला 2. यूज द सेम मेथड. सो गाईज dy बाय dx इक्वल टू काय येणार आहे, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवायचं आपलं, x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू cot x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो गाईज, मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर x प्लस cot x ऍज इट इज म्हणजे सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. बरोबर. मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर कसा फाइंड करायचा गाईज. तुम्हाला हा माहित असेल, डी बाय dx ऑफ x टू द पॉवर n काय असतो याचा डेरिव्हेटिव्ह, n इंटू x टू द पॉवर n मायनस 1. सेम मेथड या ठिकाणी वापरायची आपणास. x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करणार आपण, cot x इंटू 2 टाइम्स x प्लस 2 ब्रॅकेट टू द पॉवर 2 मायनस 1. बरोबर. सिंपल गाईज, सेम मेथडनं आपल्याला आन्सर भेटलेला आहे. याला फक्त आपण स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहू आता. dy बाय dx इक्वल टू मायनस जर बाहेर घेतलं तर काय येणार आहे ते, मायनस x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ x प्लस 2 टाइम्स x प्लस 2 इंटू cot ऑफ x. सो गाईज तुमचं फायनल आन्सर ऑफ द डिफरन्शिएशन हे असेल. ठीक आहे. चला तर मग अजून एक क्वेश्चन घेतो मी. सगळ्यांना समजलं असेल, बेसिक क्वेश्चन्स आहेत गाईज, फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जायचंय आपल्याला. युव्ही रूल वापरायचा आहे. टेक द नेक्स्ट क्वेश्चन. यस. बघा चलो, मी थोडंसं लेंथी क्वेश्चन घेतोय आता, पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. इफ y इक्वल टू काय क्वेश्चन, e टू द पॉवर x इंटू tan x माइनस 7 टू द पॉवर x इंटू रूट x प्लस log x इंटू साइन x. बघा गाईज, तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटेल की क्वेश्चन खूप लेंदी आहे, परंतु क्वेश्चन खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि खूप सिंपल क्वेश्चन आहे. काय केलंय आपण या ठिकाणी सुद्धा, आपल्याला फक्त युव्ही रूल ऑफ डिफरन्शिएशन यूज करायचा आहे. कोणता रूल आपला, डी बाय dx ऑफ u इंटू व्ही. त्यालाच काय म्हणतो आपण, प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन सुद्धा म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. समजलं कोणता रूल आहे हा, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन. समजलं गाईज, खूप लेंदी क्वेश्चन नाहीये हा. फक्त ह्यांनी काय केलंय, ऍडिशन ऑफ 2-3 प्रोडक्ट रूल ऑफ फंक्शन्स. बरोबर आहे का, म्हणजे त्यांनी 4-5 फंक्शन दिले, 6 फंक्शन्स. आपल्याला फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जायचंय. चला तर मग करूया आपण. फर्स्ट dy बाय dx इक्वल टू, बघा हे तुमचं फर्स्ट, हे असं सेकंड फंक्शन काय आहे, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज दॅट इज e टू द पॉवर x इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x प्लस tan x ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x मायनस, जेव्हा जेव्हा मायनस असेल ना तर त्याच्यानंतरची टर्म ब्रॅकेटमध्ये लिहा, कारण की ते पुन्हा चेंज होऊ शकतो.
7 to the power x as it is into root x चं डिफरन्शिएशन गाईज 1/2 रूट ऑफ x बरोबर ना, प्लस रूट एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 to the power x. काय असतो 7 to the power x चा डेरिव्हेटिव्ह? 7 to the power x इंटू लॉग ऑफ 7 प्लस थर्ड टर्म. बघा थर्ड टर्मचं कसं सॉल्व्ह करायचं, ह्याच्यात पण ही तुमची फर्स्ट टर्म असेल आणि साइन एक्स सेकंड टर्म, म्हणजे लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विल बी cos x प्लस sin x as it is into derivative of log x 1/x. आलं का गाइस तुमचं फायनल आन्सर? हे तुमचं फायनल आन्सर असेल. आपण ह्याला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो, दॅट इज dy/dx इक्वल टू काय येणार आहे ते e to the power x into sec square of x plus tan x into e to the power x minus of 7 to the power x divided by 2 root of x मायनस मध्ये मल्टिप्लाय करा, अजून मायनस ऑफ रूट एक्स इंटू 7 to the power x इंटू लॉग ऑफ 7 प्लस काय येणार या ठिकाणी लॉग एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन एक्स. सो गाईज तुमचं फायनल आन्सर हे असेल. बघा खूप लेंदी वाटतंय पण खूप सिंपल क्वेश्चन आहे. सांगा तर मग व्हॉट इज द प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन? सो गाईज इन दॅट रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट फंक्शन. बस एवढंच आहे आपला प्रोडक्ट रूल गाईज. आणि हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे. 12th सीईटीला आणि जेडब्ल्यूला 109% तुम्हाला या टॉपिक वरती क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रिपेअर करायचं आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स आपण याच्यावर प्रॅक्टिस करणार आहोत. खूप सारे क्वेश्चन्स आपण क्लासमध्ये प्रॅक्टिस केलेत ऑलरेडी, पण तरी मी अजून ट्राय करणार आहे की जेवढे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स असतील ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. शेअर, लाईक अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच.